मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। धारावीत आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलंय, तसंच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलंय। शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील घटनास्थळी तैनात करण्यात आलाय। मुंबईतील धारावी भागात 90 फूट रोडवर बांधलेल्या सुभानिया मशिदीचं बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या टीमला मुस्लिम समाजातील लोक विरोध करत होते। मोठ्या संख्येने आलेले लोक बीएमसीच्या विरोधात घोषणा देखील देत होते। ही बेकायदेशीर मशीद बीएमसी पाडणार असून ही 25 वर्ष जुनी सुभानिया मशीद बीएमसी अनधिकृत ठरवून पाडणार आहे। मात्र लोकांचा याला विरोध आहे। काल रात्रीपासूनच मुस्लिम समाजाची लोक रस्त्यावर बसून आंदोलन देखील करतायत। मुस्लिम समाजातील लोकांचं असं म्हणणं आहे की ही मशीद खूप जुनी आहे, त्यामुळे ती पाडली जाऊ नये। अशा स्थितीत बीएमसीचे अधिकारी मशीद पाडण्यासाठी पोहोचले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक देखील केली आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस देखील तिथे तैनात आहेत।